हे जो पाईप आहे सक्शन आणि डिस्चार्जचा, त्यामधले सर्वप्रथम डिस्चार्जची कॅप ओपन करून घ्यायची. डिस्चार्जची कॅप ओपन केल्यानंतर आतमध्ये थांबा ही डिस्चार्जची कॅप आणि त्यामध्ये एलंकी टाकून घ्यायची. एलंकी टाकल्यावर त्या एलंकी आतल्या बाजूला पॅक करून घ्यायची. डिस्चार्जकडून जाणारा गॅस इंडरकडे पूर्णपणे बंद करायचा आणि 2 मिनिटं थांबायचं. ही डिस्चार्ज पूर्णपणे येऊ दे, सुकून जाईल. आणि सक्शन जे आहे, जोपर्यंत थंड लागते हाताला तोपर्यंत सक्शन लाईन बंद करायची आहे. आता मी सक्शन लाईन बंद करतो. तर थोडंसं आता चेक करून पाहतो. अजून माझ्या हाताला अजून थंड पाईप लागतो आहे सक्शनचा, त्यामुळे थोडं थांबलो आहे मी. आणि ही माझी 5ची एलंकी आता बंद करणं चालू करून. जसं मला पूर्ण माझा वाल्व बंद होईल की मी माझ्या सोबत्याला सांगेल की आतमधून AC बंद करून टाकणे. आता थोडंसं नॉर्मल अजून वाटते मला. ठीक आहे, झालं.